काय शिकवत असतो. मित्रांनो, आज स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हे तितकाच चळचळीत आहे. पण ते कोलकाता हटलेल्या घटना पाहून वाटतं की आपण कोणत्या समाजात जगतोय. शिवरायांच्या राज्यात स्त्री मातेसमान होती. राजाच्या पाटलाचे हातपाय कटून जो न्याय दिला होता तसाच तत्काळ न्याय असतो. आज निसर्गाची हानी इतकी झाली आहे की आज गावागावात बिबट्या शिरत आहेत. यात बिबट्याचा दोष नाही, आपण त्याचा घरी लावून घेतोय. राजांनी आपल्या पत्रात सांगितलं होतं, झाडे ही राज्याची संपत्ती आहे. आज जर शिवराय असते तर त्यांनी या निसर्ग गृहीता रोखून पुन्हा एकदा निबगार स्वराज्य निर्माण केलं असतं. शिवरायांचे स्वराज्य आठवून पहा. त्यांच्याकडे युवावर्गात राहणारा माजी प्रभू देशपांडे होता, तर तोफांचा प्रभू इब्राहिम खान होता. स्वराज्यात माणुसकी ही एकमेव जात होती. आज जर शिवराय असते तर त्यांनी या त्यांच्या तलवारीने नाही तर त्यांच्या प्रखर विचारांनी ही जाती वादाची तटाबंदी फोडून काढली असती आणि माणूस बोलून जगायला शिका हाच पहिला धडा त्यांनी दिला असता. स्वराज्यात पहिलेच्या फाटीच्या नेत्यालाही कोणी हात लावू शकत नव्हतं. इतकी कडक शिस्त होती. आणि आज मात्र जन्माच्या भागल्यापासून त्यांच्या संस्कारापर्यंत पाऊल भ्रष्टाचार आहे. सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे यांचे हे पांढरे पिशवी चोर पाहून महाराजांनी कधीच कडे नोट केला असता. रयतेचा पैसा खाणाऱ्यांच्या मर्जीचा होत त्यांनी नक्कीच घेतला असता. आता करून उद्याच्या हाताचा अभ्यास करत आहे. पण दुर्दैवाने तो ड्रग्ज, दारू यांसारख्या आखाची दुनियेत अडकलेला आहे. शिवरायांचे स्वराज्य आठवून पहा. त्याच्याकडे जीवावर उदार राहणारा माजी प्रभू देशपांडे होता, तर तोफांचा प्रमुख इब्राहिम खान होता. आज आपण 21व्या शतकात वावरतोय, प्रगतीच्या गप्पा मारतोय, पण दुर्दैवाने सद्यस्थितीकडे पाहतो तेव्हा पावली शिवरायांची आठवण येते आणि मनात वाटतं की आज शिवराय असते. मित्रांनो, सद्यस्थिती मोठी विचित्र झालेली आहे. सध्या 10वी-12वीचे पेपर सुरू आहेत, पण दुर्दैवाने अभ्यासाचा काळ आला, आई-वडिलांनी मोबाईल मागितला किंवा अभ्यासाबद्दल 2 शब्द सुनावले की मुलाकडे हात लावून घेत आहेत. आणि ज्या राजाला माईच्या 16व्या वर्षी शून्यातून स्वराज्य उभं केलं, ज्या राजाने आमचा धनाचा घोटाळा काढला, ज्या राजाला अंग्रेजांच्या पैशातून बुद्धिवाही चपला दिला, या राजाचा वारसा सांगणारी ही मुलं आज भागासारखं जगायचं सोडून शेळीसारखं बघत सुधारतायत. आज जर शिवराय असते तर त्यांनी डोळ्यात डोळे घालून विचारलं असतं, अरे रक्ताचं पाणी करून ज्या स्वराज्यासाठी आयुष्य वेचलं, त्या स्वराज्याचा तरुण व्यसनांच्या मोबाईलच्या हरी का गेलाय? किरकोळ अपयशाने आत्महत्या करणार तुम्ही, माझे डोळे शुद्ध का? रणांगणावर मृत्यूलाही नको मरायचे औषध आज परिस्थितीवर मुठे का टेकतायत? कुठा व्यसनाच्या पेढ्या पुढा संकटाच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा एकदा स्वराज्य घडवा. व्यसनाच्या प्रत्येक हरवून आयुष्याची माती करतात. व्यसनाच्या प्रत्येक हरवून आयुष्याची माती करतात. मोबाईलच्या त्या छोट्या पडद्यात का शौर्याची गाथा विसरतात. मोबाईलच्या त्या छोट्या पडद्यात का शौर्याची गाथा विसरतात. परीक्षेचे ते कसले वय ज्याने मृत्यूलाही चुकले. परीक्षेचे ते कसले वय ज्याने मृत्यूलाही चुकले. तुमच्या एका चुकीच्या कृत्याने रायगडाची डोळे वाढवले. तुमच्या एका चुकीच्या कृत्याने रायगडाची डोळे वाढवले. जागे हो आता तरी शुभाचे ते विचार करा. जागे हो आता तरी शुभाचे ते विचार करा. मरण्यापेक्षा जगण्याचे आता तरी धडक सुरुवात करा. मरण्यापेक्षा जगण्याचे आता तरी धडक सुरुवात करा. मित्रांनो, शिवराय तुझ्या किमान पिढीला लावायचा विजय नव्हे तर स्वतःमध्ये लढण्याची ताकद देणारा विचार आहे. शिवरायांना पुस्तक करण्यापेक्षा त्यांचे विचार आपल्या काळजामध्ये कैद करा. ज्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण स्वराज्य हा शब्द उच्चारणार नाही तर तो जगणार, त्या दिवशी पुढे आता भारत आपल्या गोष्टी शेवटी जाता जाता या विचार मंचांची रजा घेताना एवढेच बोलू इच्छितो. इतिहास घडवण्यासाठी फक्त रक्ताची गरज नसते. इतिहास घडवण्यासाठी फक्त रक्ताची गरज नसते, तर त्यासाठी शिवरायांसारख्या आढळ विचारांची आणि भागाच्या काळजाची गरज असते. शिवरायांसारख्या आढळ विचारांची आणि भागाच्या काळजाची गरज असते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.